स्त्रियांना सन्मान मिळतो तिथेच समाजाची खरी प्रगती होते। आणि म्हणूनच आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रासह राज्यातही विविध योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा हात बनली आहे। सोबतच अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी योजना, लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, महिला बचत गटांची निर्मिती यांसारख्या योजना महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत आहेत। त्याचप्रमाणे बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना शून्य वीज बिल प्रमाणपत्र दिले जात आहे। मुलींना संपूर्ण उच्च शिक्षण मोफत, तर एसटी प्रवासात महिलांना 50% सूट दिली जात आहे। एवढेच नव्हे तर विकसित भारताच्या यशस्वी वाटचालीत नारी शक्तीचे योगदान लक्षात घेता नारी शक्ती वंदन विधेयक एकमताने मंजूर झाले असून आता महिलांना संसदेत 33% आरक्षण मिळणार आहे। अर्थातच नारी शक्तीला मिळणारा हा सन्मान भविष्यात भारताला विकसित देश म्हणून नावलौकिक मिळवून देणार आहे। चला, आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या स्वप्नांना उंच भरारीचे बळ देऊया, त्यांच्या जिद्दीला, धैर्याला व प्रत्येक क्षेत्रातील भरीव योगदानाला सलाम करूया। देशाचे प्रधानमंत्री काल आले होते। प्रधानमंत्री महोदय रोज सांगतात, देशाला विकासाकडे न्यायचं असेल तर देशाची 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या माता भगिनी, आमच्या महिला यांना अर्थव्यवस्थेच्या, समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणलं तरच आपला देश विकास करू शकतो। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।